मित्रांनो, आपण आज 7 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत 1.1 मधलं. पण याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. आपण कोणते जरी एक्झाम्पल सॉल्व केलं, अगोदरचे जेवढे आहेत तेवढे एक्झाम्पल बघा, 26 आणि a + 5b = 20. याच्यामध्ये काही ना काहीतरी सिमिलॅरिटी होती बघ या एक्झाम्पलमध्ये बघा. किंवा मग दुसरं, मग x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. तर याला 3 जर मल्टिप्लाय जर केलं या इक्वेशनला, तर हे 3 कॅन्सल आउट होत गेलं, इलिमिनेट होत. पण या एक्झाम्पलमध्ये तसं काही आपल्याला दिसून येत नाही बघा. असे 2 एक्झाम्पल आहेत, 7 नंबर आणि 8 नंबर. मग अशा एक्झाम्पलमध्ये आपण कोणती ट्रिक वापरायची बघा. काय करायचं, एकदम सोपं आहे, अवघड काही नाही. फक्त असं जर एक्झाम्पल असेल तर पहिली आपण स्टेप काय करतो, इक्वेशनला नाव द्यायचं. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड, राईट. आता काय करायचं, थोडंसं इकडं लक्ष द्या. आता फक्त एकच करायचं, पहिल्या सुरूला ॲडिशन करायची त्या दोन इक्वेशनची. कशाची ॲडिशन, फर्स्ट अँड सेकंड. आणि 2 नंबरला काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. काय सबस्ट्रॅक्शन फर्स्ट अँड सेकंड. पहिल्या सुरूला ॲडिशन, नंतर सबस्ट्रॅक्शन. या टाईपचं जर इक्वेशन जर दिसलं तरच. याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी दिसायची का, तर 99x दिसायलं, तर 101x दिसायलं. इथं 101y, तर इथं 99y. असे या टाईपमध्ये आहे. कोणत्याही प्रकारची इथं इलिमिनेट होण्याचे चान्सेस दिसून झाले. तशा कंडिशनमध्ये काय करायचं, अगोदर दोघांची बेरीज करायची, नंतर दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा. इथं सबट्रॅक्शनमध्ये कसं आहे, प्रॉब्लेम येऊ शकतो की बुवा 2मधून 1 वजा करायचं किंवा 1मधून 2 वजा करायचं. तर आपल्या मनानं जसं वाटेल तसं करून टाका, फक्त कॅल्क्युलेशन बरोबर करायचं आहे आपण. तर इथं मी काय करतो, सबट्रॅक्शन करतावेळी 1 - 2 करतो. 2 - 1 केलं तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त लक्ष द्या, पहिल्या सुरूला काय करायचं, ॲडिशन करायचं. ॲडिशन कशाची, 1ची आणि 2ची. 1ची आणि 2ची ॲडिशन केल्याच्यानंतर काय होईल, 99x + 101y = 499. हे काय होईल, 101x + 99y = 501. या दोघांची काय करायची, ॲडिशन. ॲडिशनमध्ये साईन चेंज होत नाहीत, त्याच्यामुळं डायरेक्ट ॲडिशन करायची. हे किती होतील, 200 होतील, राईट. 200x + याची दोघांची बेरीज करा, हे 200y आणि हे किती होईल, 1000 होते. तर या इक्वेशनला नीट बघा. या इक्वेशनला 200 डायरेक्ट भाग चालला, डायरेक्ट डिवाईड व्हायला. मग मी काय करतो, डिवाईड बाय 200, म्हणजे 200 काय करायलो, भाग द्यायलो. याला जर 200 जर भाग जर दिला तर काय राहील, इथं फक्त एक शिल्लक राहील, डिवायडेड बाय 200. 200 जर डिवाईड जर केलं तर इथे किती राहील, x राहील. तसंच याला जर 200 जर भाग जर दिला तर किती राहील, y राहील. याला जर 200 जर भाग जर दिला तर किती राहतील, डिवायडेड बाय 200 जर केली तर हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल होईल आणि हे 2 पंचे 10, 5 राहतील. इथं किती राहतील, 5. 200 याला जर डिवाईड जर केलं तर, राईट. हे 2 0 कॅन्सल आणि 5, राईट. हे लक्षात घ्या, हे इक्वेशन आपल्याला भेटायला. तर या इक्वेशनला नाव द्या इक्वेशन नंबर 3. हे काय केले आपण, ॲडिशन केली. आता काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं या दोन इक्वेशनचे. काहीही बाकी दिमाग लावायचा नाही. मग काय, 1 - 2 करणार आहोत. 1 - 2 म्हणल्यावर 99x + 101y = 199 आणि हे 101x + 99y = 501. याची काय करायची, सबट्रॅक्शन. मग काय होणार, इथं साईन चेंज होणार. इथं प्लस आहे तर काय होणार, मायनस. इथं काय होणार, मायनस. इथं पण मायनस. याची काय करणार, वजाबाकी करायची. आता कसं करायचं, 99मधून 101 जर केलं तर किती राहील, -2x. मोठ्या संख्येचं साईन तुम्हाला सांगितलं, 101मधूनच 99 काढायचे, पण साईन मोठ्या संख्येचं द्यायचं. इथं 101मधून 99 गेल्याच्यानंतर इथं प्लस साईन राहील, 2y, राईट. = इथे किती राहतील, 199मधून 501 गेल्याच्यानंतर मोठ्या संख्येत साईन म्हणल्यानंतर इथं 2 शिल्लक राहतील. आता इथं 2 भाग जाते बघा पूर्ण इक्वेशनला, तर काय होईल, मग इथे -x. इथं काय करायलो अगोदर लक्षात घ्या, डिवाईड बाय 2.
काय म्हणालो मी, डिवाइड बाय 2, 2नं डिवाइड करायलो. 2नं जर डिवाइड जर केलं ते -x राहील इथं शिल्लक, बरोबर आहे. इथं काय शिल्लक राहील, इथं y शिल्लक राहील आणि इथं -1. आता हे बघा 2 इक्वेशन भेटले आपल्याला. याला इक्वेशन नंबर मी 4 देतो. आता या 3 आणि 4ला बघा, या दोघांमध्ये आता या दोघांची जर डायरेक्ट जर बेरीज जर केली तर x आणि x कॅन्सल होईल, बरोबर आहे. x आणि x डायरेक्टली कॅन्सल होईल. मग आपण सॉल्व करून बघूया की कशा प्रकारे तो इलिमिनेट करता येईल त्याला. आता काय करणार, आता एकच करायचं, काय, इक्वेशन थर्ड प्लस फोर्थ ॲडिशन का करायलो मी, कारण x हा डायरेक्टली कॅन्सल आउट होणार आहे. कसं, x प्लस वाय इक्वल टू 5 आणि दुसरं -x प्लस वाय इज इक्वल टू -1. इथं बघा x डायरेक्टली कॅन्सल आउट व्हायला, y 2y. इथं बघा पुन्हा एकदा बघा, x डायरेक्टली कॅन्सल आउट व्हायला आणि y 2y इज इक्वल टू 5 - 1 किती राहते, 4. मग इथं yची व्हॅल्यू काय आली, 4/2 म्हणजे y इज इक्वल टू 2. yची व्हॅल्यू काय भेटायली आपल्याला, 2 भेटायली, राईट. yची व्हॅल्यू काय भेटायली आपल्याला, 2 भेटायली. आता ही व्हॅल्यू कुठं पुट करायची, पुट इन इक्वेशन, कशामध्ये पुट करणार आपण ही व्हॅल्यू, इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करा किंवा मग 4 मध्ये पुट करा. तर मी 3 मध्ये पुट करतो, इक्वेशन 3 मध्ये. 3 नंबरचं इक्वेशन काय, x प्लस वाय इक्वल टू 5. वायची व्हॅल्यू काय, 2 आहे. x प्लस 2 इक्वल टू 5. मग कसं सॉल्व करणार याला, हा जो 2 आहे याला जर शिफ्ट जर केलं तर काय होईल, मायनस होईल, राईट. मग x इक्वल टू 5 - 2, हा जो 2 आहे तो शिफ्ट केला इकडं. x ची व्हॅल्यू काय आली, 5 मधून 2 गेल्याच्यानंतर 3 राहिली आणि yची व्हॅल्यू काय आली, 2 येईल. म्हणजे 3,2 याची व्हॅल्यू आपल्याला येलेली आहेत. अशा प्रकारे याला सॉल्व करायचं आहे. तसंच दुसरं एक या टाईपचं एक एक्झाम्पल आहे, ते पण आपण सॉल्व करूया. त्या एक्झाम्पलमध्ये बघा कसं सॉल्व करायचं त्याला. ते किती नंबरचं आहे, 8 नंबरचं, फायनल लास्ट नंबरचं आहे बघा. 49x - 57y इक्वल टू 172 आणि दुसरा आहे 57x - 49y इज इक्वल टू 252. आता याच्यामध्ये या दोन्ही इक्वेशनमध्ये बघा कोणत्याही प्रकारची सिमिलॅरिटी नाही किंवा मग इलिमिनेट करण्याचा चान्स नाही. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय सांगितलं, अगोदर पहिल्या आन्सरला काय करायचं, इक्वेशनला नाव द्यायचं, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला सेकंड दिलं नाव. आता काय करणार आपण, सेम प्रोसिजर फॉलो करायची. कोणतं, अगोदर ॲडिशन करायची, नंतर सबट्रॅक्शन. मग काय करणार मी, फर्स्ट प्लस सेकंड, पहिल्या आन्सरला ॲडिशन, नंतर सबट्रॅक्शन, फर्स्ट मायनस सेकंड, राईट. हे दोनच करायचं आहे आपल्याला, पहिल्या आन्सरला ॲडिशन, दुसऱ्या आन्सरला सबट्रॅक्शन, सेमच, काही चेंजेस करायचा नाही या टाईपच्या इक्वेशनमध्ये. मग काय करणार इथं, ॲडिशन म्हटल्यानंतर 49x - 57y इज इक्वल टू 172 आणि 2 नंबरचं इक्वेशन आहे 57x - 49y इज इक्वल टू 252. या दोघांची काय करणार, ॲडिशन करणार. तर किती होईल मग, 9 7 16, 16शी 6 हातच्याला 1 5 9 1 10, ते 106x मायनस, हे दोन्ही मायनस आहेत म्हणजे काय होणार, ॲडिशन होणार. ॲडिशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. मग आता ॲडिशन होते या दोघांची, तर काय होईल, 106y इक्वल टू, तुम्हाला सांगितलेलं याचं एक्झाम्पल मी, दोघांचे मायनस कसं काय व्हायला, -1 आणि -2 काय होत असते, -3 होत असते. मग तसंच मग या दोघांचं ॲडिशन होत असते. मग याचं काय होणार आहे, 2 आणि 2 4, 5 आणि हे 7, 7 आणि 3 10 आणि 2 12, 2 हातच्याला 1, 2 आणि 2 4, हे किती व्हायले, 424 आले. तर याला बघा डायरेक्टली 106नं भाग चालला, 106नं डायरेक्टली भाग चालला. मग डिवाइड बाय 106, 106नं डायरेक्ट भाग द्यायला याला, डिवाइड करायला. तर इथं शिल्लक काय राहील, याला 106नं डिवाइड केल्याच्यानंतर x शिल्लक राहील, इथं y शिल्लक राहील. याला 4चा भाग बसायला बघा डायरेक्ट,
याला डायरेक्ट 106 डिवाईड केल्याच्यानंतर 4चा भाग बसायला, राईट. मग इथं हे एक इक्वेशन आपल्याला भेटलं. याला इक्वेशन नंबर किती देणार? सेम अगोदरच्या होणे 3. आता काय करायचं? सबट्रॅक्शन करायची दोघाची सबट्रॅक्शन करायची. म्हणजे काय करायचं? 49x मायनस 57y इज इक्वल टू 172, राईट. आणि 2 नंबरचा आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. आता काय करायचं? सबट्रॅक्शन करतावेळी साईन चेंज होतात. हे काय होणार? मायनस होणार. मायनस आहे ते हे प्लस होणार आणि हे प्लस आहे ते मायनस होणार. आता याची सबट्रॅक्शन करून टाका. कसं होईल मग? हे 49मधून 57 गेल्याच्यानंतर किती राहतं? 49मधून 57 गेल्याच्यानंतर 8 राहतील, बरोबर आहे. 8 राहतील. मात्र कोणत्या मोठ्या संख्ये साईनमधल्यानंतर -8 राहतील. -8x हे सांगितलेलं आहे तुम्हाला. याचं एक्झाम्पल काय सांगितलं होतं तुम्हाला? 2मधून 1 जर गेला तर 1 राहतो, बरोबर आहे. मात्र 1मधून 2 जर गेल्यावर किती राहतं? 2मधूनच 1 काढायचा, 1च राहतो. पण साईन मोठ्या संख्येत द्यायचं, -1 राहतो. मग हे त्या टाईपचं आहे. तुम्हाला सांगलं होतं, लक्षात असेल तुमच्या. आता याच्यामध्ये किती राहील? आता इथं 57 आणि हे 49. इथं पण 8yच राहतील. किती? 8y. आणि याच्यामधून किती राहतील? 252मधून आपण 172 मायनस करूया. किती राहतं ते? 0. आणि 15तून 7 गेल्याच्यानंतर हे 8 आणि इथं 1 हे 0, म्हणजे 80 राहील. तर इथं 80 राहिले, पण इथं साईन मोठ्या संख्येस द्यावं लागणार. इथं किती राहतील? -80 राहतील. आता इथं बघा, डायरेक्ट भाग चालला कितीनं? 8नं. आणि हे इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. तर पहिल्यांदा मी याला पॉझिटिव्ह करून घेतो. 8x प्लस 8y बरोबर 80. काय केलं? मायनसनं गुणलं. मायनस असल्यामुळं मायनसनं मल्टिप्लाय केलं किंवा -1नं मल्टिप्लाय केलं. तर याला 8नं भाग डायरेक्टली चला, याला 8नं भाग जातो, याला 8नं भाग जातो, याला 8नं भाग जातो. मग शिल्लक काय राहते? 8नं भाग दिल्यावर काय लिहितो इथं मी? डिव्हाइड बाय 8. 8नं डिवाईड करायलो. मग हे x प्लस वाय इज इक्वल टू 8×10 10चा भाग बसायला, बरोबर आहे. इक्वेशन 3. याला इक्वेशन नंबर किती देणार? याला इक्वेशन नंबर 4 देणार. आता हे 2 इक्वेशन आपल्याला भेटलेले आहेत. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आपण याला सॉल्व कसं केलं बरं? 2 इक्वेशनात जर आपल्याला कोणत्याही प्रकारची सिमिलॅरिटी दिसन झालं, मल्टिप्लाय करण्यासारखं काही दिसन झालं, तर काय करायचं मी सांगितलं होतं? पहिल्या सुरू ॲडिशन करायची, नंतर सबट्रॅक्शन करायची. 2 इक्वेशन तुम्हाला भेटतात, त्या 2 इक्वेशनला पुन्हा सॉल्व करायचं. आता कसं सॉल्व करणार याला? बघा, डायरेक्टली सॉल्व व्हायला x मायनस वाय आहे, या दोघाची या इक्वेशन नंबर 3ची आणि 4ची बेरीज केली किंवा ॲडिशन केली तर काय होईल? वाय काय होईल? कॅन्सल होईल, राईट. मग तेच करणार आहोत आपण. कसं करायचं बघा. आता काय करायचं आहे आपल्याला? आता नंतर इक्वेशन नंबर हे 3 आणि 4 या दोघाची काय करायची? ॲडिशन करायची. इक्वेशन 3 प्लस 4 याची काय करायलो आपण? ॲडिशन करावं. हे साईन पण दिलं तरी चालेल आणि इक्वेशन 3 साईन दिलं तरी चालेल, नाही किंवा वर्डमध्ये लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. मग याला कसं काय करणार? x मायनस वाय इक्वल टू 4 आणि हे आहे x प्लस वाय इज इक्वल टू 10. या दोघांची काय करायलो आपण? ॲडिशन करायलो. हे ॲडिशन x काय होतील? 2x होतील. y काय होईल? कॅन्सल होईल. 10×4 14. तर एक्सची व्हॅल्यू किती आली? 7 आली. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे 7, हे कुठं पुट करायची? एक तर 3मध्ये पुट करा, या नाही तर 4मध्ये पुट करा. तर मी 3मध्ये पुट करतो. x इज इक्वल टू 7 पुट इन इक्वेशन 3, पुट इन इक्वेशन 3. मग इक्वेशन 3मध्ये जर आपण जर पुट जर केलं तर काय होईल? एक्सची व्हॅल्यू काय? x मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 7. 7 मायनस वाय इज इक्वल टू 4. आता थोडं लक्ष द्या इकडं. काय आहे आपलं इक्वेशन? 7 मायनस वाय इज इक्वल टू 4. 7 मायनस वाय इज इक्वल टू 4. ही मायनस वाय जशास तसा इक्वल टू हे 4 जशास तसा, पण ही 7 का इकडं प्लस आहे, तिकडं जाऊन का होईल? मायनस होईल. इकडं लक्ष द्या. 7 तिकडे जाऊन का होईल? मायनस होईल. इथं 4च्या जागी काय होईल? 7 येईल.
तर मला सांगा 4मधून 7 गेल्याच्यानंतर किती राहतात? 4मधून 7 गेल्या 7मधून 4 गेल्याच्यानंतर राहतात 3 आणि 4मधून 7 जर गेल्याच्यानंतर किती राहतात? -3. इथे किती राहील? -3. इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. मायनसनं पुन्हा मल्टिप्लाय करायचं तर तुम्हाला 3 भेटते. बरोबर आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती घेतली? एक्सची व्हॅल्यू 7 भेटली आणि वायची व्हॅल्यू 3 भेटली. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच समजलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.